नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बघूया आजचे बातमीपत्र. आई, ह्या रुजदा गुळ पावडरने पदार्थाला खरी चव येते. अगदी बरोबर. शुद्ध सेंद्रिय रुजदा गुळ पावडर. दरम्यान पौष्टिक आणि चवदार. शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये खुराणा जिनिंग अँड प्रेसिंगमध्ये सीसीआयच्या वतीने कापूस खरेदी केली जात आहे. आतापर्यंत 19,850 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. 40,000 क्विंटल कापूस खरेदी अपेक्षित आहे. सीसीआय व हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली जात आहे. 29 डिसेंबर सोमवारपासून कापूस विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांनी घरूनच आपला स्लॉट बुक करून कापूस विक्रीसाठी आणणे आवश्यक आहे. स्लॉट बुक न झालेला कापूस खरेदी केला जाणार नाही. स्लॉट बुक करण्याकरिता शेतकऱ्यांनी कार्यालयात कागदपत्र आणून देणे आवश्यक आहे. दर रविवारी 11 वाजता स्लॉट सोडण्यात येणार आहे. कोणत्याही शेतकऱ्यांनी स्लॉट बुक न करता कापूस घेऊन आल्यास त्याला हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती व सीसीआय जबाबदार राहणार नाही, असे आवाहन सीसीआयचे केंद्रप्रमुख डाबेराव व हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी केले आहे. दर रविवारी 11 वाजता स्लॉट सोडण्यात येणार आहे. कोणत्याही शेतकऱ्यांनी स्लॉट बुक न करता कापूस घेऊन आल्यास त्याला हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती व सीसीआय जबाबदार राहणार नाही, असे आवाहन सीसीआयचे केंद्रप्रमुख डाबेराव व हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी केले आहे. ते केंद्रप्रमुख डाबेराव व हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी केले आहे. या प्रकारच्या विविध बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.